न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने केला आत्मदहनचा प्रयत्न। विष प्राशन करून केला शिक्षण विभागाचा निषेध। संगीता सोनवणे असे विष प्राशन केलेल्या महिलेचे नाव। कोणतेही कारण नसताना कामावरून महिलांना कमी केल्याच्या निषेधार्थ केले विष प्राशन। शासकीय यंत्रणा राजकीय दबावाखाली। मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षण विभागाचा निर्लज्जपणा। नांदगाव नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचे कारण नसताना, चूक नसताना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगाव येथील शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। आज शिवस्फूर्ती मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज सर्व महिला जमा झाल्या। मात्र संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाने त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली। याशिवाय महिलांना आमच्या हातात काही नाही, आम्ही आता चौकशी समिती नेमू, मग निर्णय घेऊ असे उत्तर दिले। मात्र संतापलेल्या संगीता सोनवणे यांनी विष प्राशन केले। यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने महिला कर्मचारी व पोलिसांनी त्यांना तात्काळ पोलीस गाडीत टाकून शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना तात्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले। पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा केवळ मजा घेण्याचे काम करत असल्याचा आरोप महिलांनी केला। आम्ही येतो तुमच्याकडे, ते आलेच नाही बराच वेळ। संगीताने आवाज दिला तरी कोणीच नाही आलं, कोणीच आलं नाही। आता काय केलं, तिला जर काही झालं ना तर आम्ही कोणाचंच बरं वाईट ठेवणार नाही। आम्ही पण न्यूज पिऊन मरून जाणार आहे, आम्ही पण नाही राहणार। संगीता बसलेलो होतो आंदोलनाला, तर त्यांनी आमचे फक्त ते शिववाले त्यांनी फक्त आम्हाला म्हणे 5 दिवस तुम्ही 8 दिवस थांबा म्हणे, पण आम्हाला तिथून शाळेवरून आम्हाला काढून दिलं। त्यांनी काढून दिल्याच्या नंतर आम्ही एक उपाय असा केला तर आधी त्यांना पत्र दिलं होतं, त्यांनी त्या पत्राचं काही दखल घेतली नाही। मग आज काय घडलं नेमकं? आज आम्ही तिथं बघतो ते आले, ते 2 शब्द बोलून गेले। मग त्याच्यानंतर आमचं असं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व संबंधित विभागाला पत्र देऊनही या महिलांचा कोणीही विचार केला नाही। याचा देखील महिलांनी निषेध केला।